नमस्कार. मी गजानन रोकडे, स्टार भरला एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी. आज आपण सत्याग्रह शेतकरी संघटनेचे संस्थापक कैलासभाऊ फाटे यांना आमच्या स्टार भरला एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर प्रथमच आमंत्रित केलेले आहे. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून शेतीविषयक माहिती आणि येणाऱ्या विधानसभा याबद्दल चर्चा करणार आहोत. तर स्वागत आहे तुमचे कैलास भाऊ आमच्या स्टार भरला एक्सप्रेसच्या चॅनलवर. नमस्कार. तर येणाऱ्या ज्या विधानसभा आहेत त्यामध्ये खामगावमध्ये विशेषतः खामगाव विधानसभेमध्ये तुमची चर्चा आहे किंवा तुम्ही उमेदवारीकरता अर्ज केलेला आहे. तर तुम्ही काँग्रेसमध्येच उमेदवारी का मागता आणि त्यामागचं कारण? नेमकं आपल्या भागामध्ये जे मतदार आहेत त्यांना एक हे असते की बा पक्षाचाच उमेदवार असायला पाहिजे. अच्छा. मग आपण सतत वर्षानुवर्ष आपण त्या मतदारांसाठी त्यांच्या समस्या दूर हे करण्यासाठी मिटवण्यासाठी आपण कार्य करत असतो. आणि नेमकं त्या समस्या मिटवायला थोडं सोपी गेलं पाहिजे. त्याच्याकरता ज्या सभागृहात कायदे बनतात त्या कायदे मंडळामध्ये जाण्याची एक हे असते किंवा तिथं जाऊन अगर आपण कायदे व्यवस्थित केले जनतेच्या बाजूचे तर त्यांच्या समस्या मिटतील. म्हणून निवडणुकीच्या माध्यमातूनच त्या सभागृहात जाता येते आणि जनतेचं जो हे असतो कल असतो किंवा पक्षाचाच उमेदवार असायला पाहिजे. म्हणून मी यावेळेस काँग्रेस पक्षाकडची मागणी केलेली आहे उमेदवारीची आणि त्यामुळे म्हणजे पक्ष मला उमेदवारी देईल असं मला या ठिकाणी वाटते. कोरोना काळामध्ये आपण पाहतो की तुम्ही कोरोना काळात सुद्धा आंदोलने केलेली आहे. तर ते कशासाठी आंदोलने केली होती त्याबद्दल काय सांगा? कोरोना काळामध्ये एकतर खूप मोठा गैरसमज पसरवला गेला होता. कोरोना हे आम्ही सुरुवातपासून आतापर्यंत आम्ही हेच म्हणतो हे एक खूप मोठं षडयंत्र होतं. कोरोना हा आजारच मुळात जीव घेणार नव्हता. आतापर्यंत ज्या हे झालं आहे म्हणजे ज्या लोकांना आपलं प्राण गमावावे लागले हे भीतीपोटी गमावावे लागले. आणि माझा एक आरोप आहे त्याच्यामध्ये की ज्या वेळेस प्रायव्हेट कोविड सेंटर ओपन झाले तर तिथे डॉक्टरांनी अव्वाच्या सव्वा लूट करण्याकरता त्या म्हणजे यांचे म्हणजे कोविड मध्ये जे आजारी तिथं ॲडमिट झाले त्यांचे प्राण यांनी स्वतःच्या हाताने घेतले असा माझा इथं आरोप आहे. तर असो आपल्याला मुळात त्याच्यावर जायचं नाही आहे. तर त्या पिरियडमध्ये मला आंदोलन याच्याकरता करावं लागले की जनतेच्या गरजेच्या वस्तू कोणत्या आहेत? त्यांना भाजीपाला मिळाला पाहिजे, त्यांना किराणा माल मिळाला पाहिजे, त्यांना दूध वगैरे लहान मुलांना ते मिळालं पाहिजे आणि आजारी व्यक्तींना लहान बाळांना फळ फ्रूट हे सुद्धा मिळालं पाहिजे. याच्याकरता ज्या शासनाने लावलेले जे नियम होते त्या नियमामध्ये ह्या विक्रेत्यांना खूप त्रास झाला. प्रत्येकाला वाटत होतं की आपण त्या नागरिकाच्या म्हणजे त्या म्हणजे आपण काय म्हणू जनतेच्या घरापर्यंत आपण ही वस्तू पोचून देऊ शकतो आणि ती दिल्या गेली पाहिजे. तर तो प्रयत्न ते करत होते. परंतु शासनाचे जे अधिकारी आहेत जे मग नगरपालिकावाले असो पोलीस प्रशासनावाले असो हे त्यांना मज्जाव करत होते. तिथं ते देण्यास म्हणजे तिथं अडथळा निर्माण करत होते आणि तो अडथळा दूर झाला पाहिजे. जो उपभोक्ता आहे त्यालासुद्धा ती वस्तू सहजासहजी मिळाली पाहिजे कारण की ती गरजेची असते. आणि जो विक्रेता आहे त्यालासुद्धा ती विकता आली पाहिजे कारण की ह्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत ह्या नाशवंत असतात, ह्या जास्ती दिवस टिकू शकत नाहीत.
मग त्यांचंसुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे. त्यांच्याकडे असलेला उपलब्ध माल हा जनतेपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांच्यासुद्धा जवळचा हा पूर्ण संपला पाहिजे. याच्याकरता त्यांनासुद्धा मग ते विक्रीकरता म्हणजे मदत झाली पाहिजे. म्हणून त्या अधिकाऱ्यांना मी भेटून त्यांना पहिलं विनंती करत होतो किंवा हे मिळू द्या. त्यांना गरज आहे. प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी या वस्तूची गरज आहे, ती त्याच्यापर्यंत पोचवू द्या. आणि याला ही विक्रीची गरज आहे कारण की त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे. तर त्याला ती विकू द्या. हे सांगत होतो. परंतु शासकीय अधिकारी हा आपला मस्तवालपणा हा सोडत नव्हते. म्हणून त्या पिरियडमध्ये मला आंदोलने करावी लागली. आणि त्या म्हणजे भाजीपाला उत्पादक असो, जे विक्रेते असो किंवा दूध उत्पादक विक्रेते असो, फल फ्रूट विक्रेते असो, या सर्वांना न्याय मिळवून द्यायचं काम मी त्या पिरियडमध्ये आंदोलनाच्या मार्गातून केलं. तर अशी पण चर्चा आहे की तिसऱ्या आघाडीचे नेते माजी खासदार शेट्टी साहेब, राजू शेट्टी साहेब हे सुद्धा तुमच्या घरी आले होते. तर काय चर्चा झाली होती, तुम्ही काय सांगा? मुळात शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना मी शरद जोशी साहेबांसोबतच्या चळवळीमध्ये काम केलं. सोबत राजू शेट्टी साहेबांच्या सोबतसुद्धा या चळवळीमध्ये काम केलं. आणि मी जरी बदल केला असेल तरी प्रत्येक संघटनेचे नेते आहेत, प्रमुख नेते हे यांचे माझ्यासोबत संबंध चांगले आहेत. तर राजू शेट्टी साहेबांचा या भागामध्ये दौरा होता आणि त्यांनी मला फोन केला होता. तर मी त्यांना आमंत्रित केलं की चाय पाण्यासाठी या. आणि ते म्हणत मलासुद्धा भेटण्याकरता यायचं आहे. आले. आल्यानंतर त्यांनी तिसऱ्या आघाडीबद्दल मला सांगितलं की अशी अशी आघाडी आपण त्या संघटनांची निर्माण करत आहोत आणि इतर छोटे मोठे पक्षसुद्धा आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी याच्या आधी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी केलेली आहे. तर ते म्हणजे सुरुवात माझी तिथं झालेली आहे. तर ती मिळत असेल तर तिथून किंवा तिसऱ्या आघाडीमध्ये सुद्धा अगर चळवळी एकत्र येत आहेत तर मला तिथंसुद्धा म्हणजे तिथंसुद्धा लढायचे वेळ आली तर मी लढू शकेल. तर अशा पद्धतीचं मी त्यांना त्यावेळेस सांगितलं आणि त्यांनीसुद्धा एक कबूल केलं की ती काँग्रेस पक्षाकडून सुद्धा उमेदवारी मिळाली तर आम्ही तिसऱ्या आघाडीचा तुमच्या विरोधामध्ये कोणी उमेदवार टाकणार नाही. तर तुम्ही काँग्रेसकडनं अर्ज भरलेला आहे, उमेदवारीसाठी मागितलेली आहे, उमेदवारी मागितलेली आहे. तर सपोज जनतेने जर तुम्हाला तुमच्या कामाकडे पाहून आतापर्यंत तुम्हाला 23 वर्षाचं जे काम केलेलं आहे त्या कामाकडे पाहून जर मतदाराने मताधिक्याने तुम्हाला जर याच्यामध्ये निवडून दिलं आणि तुम्ही निवडून आले